नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभाग भरती 2026 साठी जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर माहिती असेल तर मला कमेंट करून कळवा. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. आणि हां, आपल्या YouTube चॅनलवरती आपण याआधी बरेचसे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, जे की कामगार विभाग आयुक्तालय मुंबई या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. जे नवीन स्टुडंट आहेत, ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिलाय त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर आधी ते व्हिडिओज पहा आणि तुम्हाला कळेल एक्झाममध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, दर्पण वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? असे सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात. तर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये कळवा. तर आपल्या क्वेश्चन नंबर 1चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकर. हे आपल्या दर्पण वृत्तपत्राचे संस्थापक आहेत. क्वेश्चन नंबर 2, केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? पर्याय दिलेले आहेत. ऑप्शन ए आगरकर, ऑप्शन बी रानडे, ऑप्शन सी लोकमान्य टिळक, ऑप्शन डी चिपळूणकर. तर आपल्या क्वेश्चन नंबर 2चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोकमान्य टिळक. फ्रेंड्स, हे क्वेश्चन्स PYQs आहेत. हे काही मी मनाने घेतलेले नाहीयेत. तर हे ऑलरेडी एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आधीच्या एक्झाममध्ये, त्यामुळे मी हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट सांगते. क्वेश्चन नंबर 3 पाहूया. दीनबंधू वृत्तपत्र कोणत्या समाजासाठी होते? ऑप्शन ए ब्राह्मण, ऑप्शन बी बहुजन, ऑप्शन सी व्यापारी, ऑप्शन डी महिला. तर आपल्या क्वेश्चन नंबर 3चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बहुजन. क्वेश्चन नंबर 4, सुधारक चे संस्थापक कोण होते? ऑप्शन ए टिळक, ऑप्शन बी आगरकर, ऑप्शन सी रानडे, ऑप्शन डी परांजपे. तर आपल्या क्वेश्चन नंबर 4चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आगरकर. क्वेश्चन नंबर 5, ज्ञानप्रकाशचे संस्थापक कोण होते? ज्ञानप्रकाशचे संस्थापक कोण? तर ऑप्शन ए कृष्णाजी रानडे, ऑप्शन बी न्या रानडे, ऑप्शन सी लोकहितवादी, ऑप्शन डी वीरेश्वर छत्रे. तर आपल्या 5व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कृष्णाजी रानडे. क्वेश्चन नंबर 6, शतपत्रे हे कोणी लिहिले? ऑप्शन ए टिळक, ऑप्शन बी लोकहितवादी, ऑप्शन सी आगरकर, ऑप्शन डी चिपळूणकर. तर आपल्या क्वेश्चन नंबर 6चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकहितवादी. क्वेश्चन नंबर 7, निबंधमाला चे लेखक कोण? तर ऑप्शन ए विष्णू शास्त्री चिपळूणकर, ऑप्शन बी श्री पंडित, ऑप्शन सी भाऊ महाजन, ऑप्शन डी काशीनाथ फडके. इथं ऑप्शन डी कट झालेले. तर आपल्या क्वेश्चन नंबर 7व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, विष्णू शास्त्री चिपळूणकर. क्वेश्चन नंबर 8, इंदू प्रकाशचे संपादक कोण? ऑप्शन ए न्या रानडे, ऑप्शन बी विष्णू शास्त्री पंडित, ऑप्शन सी आगरकर, ऑप्शन डी मंडलिका. तर आपल्या क्वेश्चन नंबर 8व्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विष्णू शास्त्री पंडित. क्वेश्चन नंबर 9, ज्ञानसिंधूचे संपादक कोण होते? ऑप्शन ए वीरेश्वर छत्रे, ऑप्शन बी कृष्णाजी रानडे, ऑप्शन सी भाऊ महाजन, ऑप्शन डी आगरकर. तर आपल्या क्वेश्चन नंबर 9चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वीरेश्वर छत्रे. तर फ्रेंड्स, आता आपण 9 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. पुढचे क्वेश्चन्स मी यामध्ये पर्याय दिलेले नाहीयेत, डायरेक्टली आन्सर दिलेले आहेत. तर हे 1 ते 9 पर्यंतचे क्वेश्चन्स आपण पर्यायमधले बघितलेले आहेत. आता पुढचे आपण डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर बघणार आहोत, जे की 10 क्वेश्चन्स आहेत. तर एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फ्रेंड्स. आता यामध्ये मी पर्याय ऑप्शन टाकायला खूप वेळ गेला असता, त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर आणलेले. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, ATFचे प्लेयर अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर आपलं योग्य उत्तर आहे लिएंडर पेस यांची नियुक्ती झाली. क्वेश्चन नंबर 2, 2026च्या विम्बल्डन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2चं योग्य उत्तर आहे लिंडा नोस्कोव्हा. क्वेश्चन नंबर 3, 17व्या कृषी नेतृत्व संमेलनात कोणत्या राज्याला पुरस्कार मिळाला? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन दिले नाहीत ना, गुजरात हे आपलं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4, आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारे 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण? तर आपलं योग्य उत्तर आहे सौरव गांगुली. क्वेश्चन नंबर 5, मोस्ट पॉवरफुल विमेन 2026 म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आपलं योग्य उत्तर आहे नीता अंबानी, जी की आपल्या अंबानीची वाईफ आहे. हिला पॉवरफुल वुमेन, इथे थोडी मिस्टेक झाली, पॉवरफुल वुमेन 2026ची. क्वेश्चन नंबर 6, 36वी NATO शिखर परिषद कोणत्या देशात झाली?
तर आपलं योग्य उत्तर आहे तुर्की. क्वेश्चन नंबर 7, INS महेंद्रगिरी कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत विकसित झाले आहे? तर आपल्या क्वेश्चन नंबर 7व्याचं योग्य उत्तर आहे प्रोजेक्ट 17A. क्वेश्चन नंबर 8, भारतातील 1700 वर्ष जुना वटवृक्ष कोणत्या राज्यात आढळला? उत्तर बिहारमध्ये. क्वेश्चन नंबर 9, आशियाई U23 ॲथलेटिक्समध्ये भारताने अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला? उत्तर चीन या देशाचा. क्वेश्चन नंबर 10, थोक चो हो हो तो सेमा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे शॉर्टपुट या खेळाशी संबंधित आहेत. तर फ्रेंड्स, आपण टोटल 20 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अजून जर का आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.